नमस्कार, मी करुणा ढोले. आपण पाहताय साम टीव्ही. या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. डॉक्टरांच्या शपथेवरून सुरू झालेला वाद हातात चांगलाच पेटलाय. पदवी शिक्षणाच्या अंती हिपोक्रेटिक शपथीची प्रथा रद्द करून चरक शपथ द्यावी अशी मागणी नॅशनल मेडिकल असोसिएशन अर्थात NMA केली आहे. भारतातील वैद्यकीय शिक्षण आणि कामकाजाच्या नियमनाची जबाबदारी ही NMAवर आहे. मात्र चरक शपथ घेण्यास इंडियन मेडिकल असोसिएशन अर्थात IMA विरोध केलेला आहे. या संदर्भात IMAचं शिष्टमंडळ येत्या रविवारी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांची भेट घेणार आहे. गेल्या 2 वर्षांपासून डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी हे कोविडमुळे प्रचंड व्यस्त आहेत. यामध्ये हे नवे वाद नको अशी IMAची भूमिका आहे. तसंच विख्यात डॉक्टर आणि आंबेडकरवादी विचारांचे डॉक्टर संजय दाभाडे यांनी चरक शपथेला विरोध केला. या शपथेमध्ये ब्राह्मण्यवादी विचारांचा दर्प आहे असा आक्षेप डॉक्टर दाभाडेंनी घेतलेला आहे. आणि या संदर्भात सविस्तर चर्चा आपण करणार आहोत. त्यासाठी आपल्याबरोबर आयुर्वेदाचार्य वैद्य परीक्षित शेवडे हे थेट जोडल्या गेलेले आहेत. परीक्षितजी, स्वागत आहे आपल्या साम टीव्ही मध्ये. मुळात आता याला विरोध होतोय, कोणी समर्थन करते, हे सगळं बाजूला ठेवून चरक शपथ म्हणजे नेमकं काय हे जरा आपल्याकडून समजून घेऊया. ते मुळात चरक शपथ हा शब्द मी थोडासा करेक्ट करू इच्छितो. तो चरक प्रतिज्ञा असा आपण वापरावा इथून पुढे अशी माझी आपल्याला विनंती आहे. महत्वाची गोष्ट ही आहे की चरक संहितेचा जे विमानस्थान आहे त्यातला रोग व भिषक द्वितीय नावाचा 8वा अध्याय, या अध्यायामध्ये ही जी शपथ आलेली आहे किंवा जी प्रतिज्ञा आलेली आहे ती जशी हिपोक्रेटिक ओथ असते की जी आता दीक्षांत समारोहाच्या वेळेला दिली जाते तशी तिचं स्वरूप नसून तिचं स्वरूप हे खरं म्हणजे अध्ययनाला सुरुवात करण्यापूर्वीच ती शपथ घ्यायची अशा पद्धतीचं आहे की त्यामुळे पुढचं संपूर्ण अध्ययन जे वैद्यकाचं करायचंय तिथपासून पुढची प्रॅक्टिस या सगळ्यामध्ये ज्याला आपण एक कोड ऑफ कंडक्ट म्हणतो, ज्याला एक नैतिकतेचा मॉरल असा कोड ऑफ कंडक्ट आहे, तो अतिशय सविस्तरपणे चरक संहितेमध्ये वर्णन केलेला आहे. आणि अतिशय महत्वाचे फॅक्टर्स त्याच्यामध्ये नमूद केलेत. म्हणजे एकीकडे वैद्यकीय नीतिमत्ता ही झालीच, पण त्याच्याही पलीकडे जाऊन एक 2-3 मुद्दे केवळ मी आपल्याला आवर्जून इथे सांगू इच्छितो की त्याच्यामध्ये काय सांगतायत आचार्य चरक, की स्वतःचा जीव वाचवण्याकरता सुद्धा रुग्णांना उपद्रव करू नका. आजच्या घडीला किती मोठी गोष्ट आहे. म्हणजे ज्या वेळेला आपण बघतो की कुठलीही व्यक्ती कुठल्याही पॅथीतली भले ती असे नका, जे लोक कट प्रॅक्टिस सारख्या दुष्प्रथांना विरोध करतात त्यांनी खरं म्हणजे स्वागत केलं पाहिजे की चरक प्रतिज्ञेमध्ये एवढं स्पष्टपणे त्यांनी म्हटलेलं आहे. चरक सांगतात की आपल्या रुग्णांना आपल्या स्वतःच्या पुत्राप्रमाणे मान द्या, त्यांना त्याप्रमाणे त्यांचं पालन पोषण करा, आपल्या अपत्याप्रमाणे पालन पोषण रुग्णांचं करा. ही ममत्वाची भावना आज कुठेतरी वैद्यकीय क्षेत्राला महत्वाची आहे. त्यामुळे त्याच्या पद्धतीने व्यसन करू नये. आज बघा कोविडच्या नंतर जो स्ट्रेस वाढलाय त्यानंतर डॉक्टर्समध्ये व्यसन किती प्रमाणात वाढले हे जे IMA गोंधळ घालताय त्या IMAनेच सांगितलंय की किती प्रमाणात वाढलेली आहे. अहंकार ठेवू नका, इतरांचे दोष काढू नका, आत्मप्रशंसा करू नका, एखाद्याचा असाध्य व्याधी जरी असला तरी त्याला धक्का बसेल अशा पद्धतीने सांगू नका. किती बारीक बारीक गोष्टी आहेत आणि त्यामुळे चरक प्रतिज्ञा अतिशय महत्वाची. अगदी शेवडे सर, पण IMA कडून जो विरोध केला जातोय त्यांचं असं म्हणणं आहे की कोरोना काळात आधीच डॉक्टरांवर प्रचंड ताण आलेला आहे, त्यात आता नको ते वाद नको. यावर तुम्ही काय प्रतिक्रिया द्याल, कसं पाहता याकडे? नको ती भूमिका आहे असं मी म्हणेन. याच्यामध्ये नको ते वाद काय, मुळात यात वाद कुठे आला? बरं, हिपोक्रेटिक ओथ, आपल्याला हिपोक्रेटिस जो आपल्या देशाचा सुद्धा नाही तो आपल्याला एवढा जवळचा वाटायला लागला का की त्याच्याकरता आपण आता वाद नको वगैरे म्हणतो. एम्स सारखी शीर्ष संघटना संस्था जी आहे देशातली, जी मॉडर्न मेडिसिनच शैक्षणिक संस्था आहे, त्यांच्यामध्ये म्हटलं जाते की दीक्षांत समारोहामध्ये त्यांना वाद नाही वाटला. तो एक लक्षात घ्या की IMA ही एक संघटना म्हणून आपण त्याच्याकडे फक्त बघणं हे ठीक आहे, पण याचा अर्थ की संपूर्ण देशातल्या मॉडर्न मेडिसिनच्या पदवीधरांचा आवाज नव्हे हे आपण पहिलं समजून घेतलं पाहिजे. ती काही कुठली घटनात्मक असलेली संस्था नाहीये. त्यामुळे हे एक पहिलं लक्षात घेऊया. दुसरी गोष्ट अशी, जगभरामध्ये असे कित्येक देश आहेत की ज्याच्यामध्ये हिपोक्रेटिक ओथचा उल्लेख केला जात नाही. आज कुठल्याही मुस्लिम कंट्रीमध्ये हिपोक्रेटिक ओथचा उल्लेख केला जात नाही. आज ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड सारखे जे देश आहेत त्यांनी 1990 सालपासून हिपोक्रेटिक ओथ केव्हा बाजूला सारलेली आहे, त्यांनी त्यांचा ओथ तयार केले आहेत. अमेरिकेसारखं प्रगत राष्ट्र जे आहे त्यांचा स्वतःचा कोड ऑफ कंडक्ट आहे. या व्यतिरिक्त अन्य जे देश आहेत ते कित्येक देश जिनिव्हा कन्व्हेन्शन बद्दल बोलतात. एक भारतीय म्हणून आम्हाला अभिमान असला पाहिजे की आमच्या देशातल्या एका पुरातन असलेल्या या शास्त्रज्ञाने एवढी सविस्तर प्रतिज्ञा दिली आहे. त्याच्यात वाद कसला आहे? हे वाद ओढून ताणून स्वतः निर्माण करताय. अगदी परीक्षित सर, हा वाद होतोय, मात्र नेमका
चरक प्रतिज्ञा आपण म्हणूया, चरक प्रतिज्ञा आणि हिपोक्रेटिक ओथ यामध्ये नेमका फरक काय आहे? जमीन आसमानाचे फरक आहे. तुम्ही दोन्ही गोष्टी एकमेकांच्या समोर ठेवून जर बघितल्या तर मी जसं तुम्हाला म्हटलं की चरक आपल्याला सांगत असताना एकीकडे रुग्णांच्या बाबतीत, वैद्यकीय नीतिमत्तेच्या बाबतीत, म्हणजे जर आपल्याला वेळ असेल तर माझ्या समोर अख्खे पॅराग्राफही आहेत, पण त्याला 13 आणि 14 ही 2 सूत्र आहेत, हे मोठेच्या मोठे पॅराग्राफ आहेत की हे जर आपण मुळातून सविस्तर वाचले तर आपल्याला लक्षात येईल की ह्याच्यामध्ये केवळ रुग्णांच्या बाबतीतला कंडक्ट नाहीये, तर स्वतः देखील एक चारित्र्यशील असणं ह्या बाबतीमधला कंडक्ट आहे. मला असं वाटतं की शिक्षक असतील किंवा वैद्यकीय पेशातले लोक असतील यांनी स्वतःच्या चारित्र्याबद्दल सुद्धा फार सजग राहणं गरजेचं आहे. हे एवढं डिटेल आपल्याला हिपोक्रेटिक कोर्समध्ये मिळत नाही. चरक आपल्याला सांगतात की मी स्वतःच्या मर्यादांच्या पलीकडे जाऊन सुद्धा माझ्या रुग्णाचा प्राण वाचवण्याकरता जेही म्हणून शक्य आहे त्या सगळ्या गोष्टी करीन, ही प्रतिज्ञा त्यांनी घ्यायची आहे त्या विद्यार्थ्यांनी, त्या शिक्षकाने. हे हिपोक्रेटिक कोर्समध्ये आपल्याला मिळत नाही. हिपोक्रेटिक कोर्समध्ये आपल्याला हे सविस्तर डिटेल्स मिळत नाही की ज्यामध्ये चरक सांगतात की आलेला रुग्ण हा कुठल्याही इकॉनॉमिकल बॅकग्राऊंडचा जरी असला तरी त्याच्या बॅकग्राऊंडकडे लक्ष देऊन तुम्ही त्याचे चार्जेस लावताय, हे करायचं नाहीये. तुम्ही त्याला आवश्यक असलेल्या गोष्टींचे त्यानुसारच चार्जेस लावायचे. असाध्य असलेल्या व्याधींना सुद्धा मी उगाच आपली औषधं देत राहीन आणि केवळ समोरच्या खिशातून पैसे काढत राहीन असं तुम्ही करू नका. तिथे तुम्ही ह्या पलीकडचा विचार करा. हा जो मानवतेचा विचार आहे ना, आपल्याला हिपोक्रेटिक कोर्समध्ये सापडत नाही, जो चरक प्रतिज्ञेमध्ये सापडतो. आणि म्हणून आजच्या काळामध्ये ही जास्त रिलिव्हंट आहे, जेव्हा वैद्यकीय क्षेत्रातलेही भ्रष्टाचार रोज आपण उघडकीला येताना बघतोय. आपल्यासारख्या वृत्तवाहिन्या याचं बरंच कव्हरेज देत असतात, तेव्हा याचं महत्व आपल्याला लक्षात यायला. अगदी परीक्षित सर, डॉक्टर संजय दाभाडे हे सुद्धा आपल्या बरोबर आता थेट जोडल्या गेलेले आहेत. डॉक्टर संजय दाभाडे यांनी गो ब्राह्मण या शब्दावर आक्षेप घेतलेला आहे. ब्राह्मण्यवाद यातून दिसून येतो असं त्यांचं म्हणणं आहे. आपण त्यांच्याकडे थेट जाऊया. संजय सर, काय आपला नेमका आक्षेप आहे? मी स्वतः डॉक्टर आहे आणि माझं वैद्यकीय शिक्षण झालं. हिपोक्रेटिक ओथ मी घेतलेली आहे आणि आता चरक शपथीचं या ठिकाणी नॅशनल मेडिकल कमिशनने त्याची एकंदरीत घोषणा केलेली आहे. त्याचा प्रत्यक्ष टेक्स्ट जो आहे, म्हणजे नेमकी काय शपथ असेल हे जरी समोर आलेलं नाही, त्यांनी ते आणलेलं नाही, तरी जे आपल्याला गुगल सर्च केल्यावर या पद्धतीची चरक शपथ म्हणून जे काही आपल्याला दिसतं, काही ठिकाणी काही संघटनांनी चरक शपथ घेतलेल्या आहेत, त्याचे व्हिडिओ उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे सोशल मीडियावर काही एक डॉक्युमेंट सर्क्युलेट होताना दिसत आहे, ज्याला चरक शपथ असं म्हटलेलं आहे. तर त्याच्यामध्ये स्पष्टपणे असं म्हटलेलं आहे, ते संस्कृत मधलं आहे. मी काही संस्कृतचा अभ्यासक नाही, परंतु संस्कृतचा जो अर्थ त्या शपथ मध्ये त्यांनी दिलेला आहे, मुझे न राज्य की न स्वर्ग की न मोक्ष की आकांक्षा है. आता मी एका वेगळ्या सामाजिक पार्श्वभूमीतनं आलेला आहे. मी आदिवासी समाजातनं आलेलो आहे आणि स्वर्ग काय आणि मोक्ष काय याच्याशी माझा काही संबंध नाही. मी स्वर्ग मानत नाही आणि मी मोक्ष सुद्धा मानत नाही. मी त्याचप्रमाणे नास्तिक सुद्धा आहे. त्याच्यामुळे मी जेव्हा नास्तिक आहे, मी जेव्हा आदिवासी आहे किंवा मी अजून कुठल्या वेगळ्या फेथचा आहे, जेव्हा माझा मोक्ष किंवा स्वर्ग या गोष्टीवर विश्वास नाही, अशा परिस्थितीमध्ये माझ्याकडनं अशी शपथ का घेतली जाऊ शकते की मी शपथ आणि मी स्वर्ग आणि मोक्ष मानावा. त्याचप्रमाणे जे एक डॉक्युमेंट उपलब्ध आहे चरक शपथ म्हणून, त्याच्यामध्ये द्विज शब्द असा लिहिलेला आहे. आता द्विज ही काय भानगड आहे? द्विज हा जो प्रकार आहे, हा एकंदरीत इथली जी संपूर्ण ब्राह्मणी जी व्यवस्था आहे, म्हणजे वर्ण जाती आणि स्त्री दास्याची जी व्यवस्था आहे, त्याच्याशी या द्विजचा काही प्रमाणामध्ये संबंध आपल्याला दिसतो. आणि त्याच्यामुळे जी परंपरा भारतीय परंपरा म्हणून समोर येते, ती नेमकी कोणती परंपरा आहे? ही वर्णजाती मानणारी परंपरा आहे की समतावादी विचार सांगणारी परंपरा आहे? अशा प्रकारचा कोणतंही डॉक्युमेंट किंवा शपथ ज्याची पार्श्वभूमी ही वर्णजात आणि स्त्री दास्य मानणारी पार्श्वभूमी आहे, ती पार्श्वभूमी असणारं कोणतंही डॉक्युमेंट, कोणतीही संहिता आम्ही नाकारतो, हे मी या ठिकाणी स्पष्ट करू इच्छितो. आपण परीक्षित सरांकडनं प्रतिक्रिया घेऊया. परीक्षित सर, संजय सरांचं बोलणं आपण ऐकलेलं आहे, काय प्रतिक्रिया?
अतिशय दुर्दैवी असलेला काही तांत्रिक अडचणींमुळे परीक्षित सरांची प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये. संजय सर, प्रश्न हा आहे की आपल्या भारतीय ऋषीमुनींनी हा वारसा दिलाय, मग भारतीय म्हणून त्या शपथेला विरोध का? अगदी भारतीय परंपरेचा अभिमान आहे, त्याच्याबद्दल आमच्या मनामध्ये गौरव आहे, त्याच्याबद्दल काही प्रश्न उद्भवत नाही. परंतु भारतीय परंपरा म्हणजे कोणती परंपरा? भारतीय समाज व्यवस्थेमध्ये भारताच्या प्राचीन ते अर्वाचीन इतिहासापर्यंत भारतामध्ये दोन प्रवाह राहिलेले आहेत. एक प्रवाह हा इथला ब्राह्मण्य वर्चस्ववादी प्रवाह आहे, ज्याला ब्राह्मणिकल हेजेमनी असं म्हणतो आपण. ती एक प्रथा परंपरा या देशामध्ये राहिलेली आहे. आणि त्याच वेळेस या ठिकाणी चार्वाक बुद्ध, फुले शाहू आंबेडकर ही एक परंपरा राहिलेली आहे. त्यामुळे जी कोणती व्यवस्था ही ब्राह्मणी वर्चस्व मानणारी, वर्णजात आणि स्त्रीदास्याचा पुरस्कार करणारी परंपरा असेल ती आम्ही नाकारतो. त्याच वेळेस जी परंपरा चार्वाक बुद्ध, फुले शाहू आंबेडकरांना मानते त्या परंपरेचा आम्ही अपहेड करतो, ती आम्ही मानतो. त्याच्यामुळे विषमतावादी परंपरा आम्ही नाकारतो आणि समतावादी परंपरेचा आम्ही पुरस्कार करतो आणि त्याचा आम्ही पाठिंबा देतो आणि ती आम्ही पुढे घेऊन जातो. अगदी संजय सर, आपण आपली ही भूमिका मांडलेली आहे, पण या सगळ्यामध्ये आता कुठेतरी राजकारण सुद्धा डोकावू लागलेलं आहे. कारण वैद्यकीय आयोगाचा प्रस्ताव हा संघाच्या इच्छेनुसार शिक्षणाचं भगवेकरण करण्याचा प्रयत्न आहे, असा आरोप काँग्रेसकडून करण्यात आलेला आहे. शशी थरूर यांनी सुद्धा त्या संदर्भातलं ट्विट केलेलं आहे. त्यामुळे आता याला काहीसं राजकीय स्वरूप सुद्धा प्राप्त झालेलं आहे. राजकीय पोळी भाजली जाते या मुद्द्याचा वापर करून, असं वाटतंय. राजकारण कोण करतंय आणि कुणाच्या हिताच्या कुणाच्या वर्चस्वासाठी राजकारण होतंय हा मुद्दा आहे. राजकारण होणार, राजकारण होऊ शकतं, परंतु तो अजेंडा कुणाचा आहे? हा या देशामध्ये वर्णजातीचा आणि स्त्रीदास्य ठेवण्याचा जर अजेंडा कुणाकडून येत असेल आणि तो नॅशनल मेडिकल कमिशन सारख्या वैद्यकीय संस्थेकडून येत असेल तर ती धक्कादायक बाब आहे. नॅशनल मेडिकल कमिशनचं काम आहे की भारतामध्ये वैद्यकीय शिक्षणाचं जे बाजारीकरण झालेलं आहे, भारतामध्ये वैद्यकीय शिक्षणाचा बाजार उभा झालेला आहे. इथल्या ज्या सीट्स आहेत, मेडिकल सीट्स, या पैशांवर याचा लिलाव केला जातोय. धनदांडग्यांच्या हातामध्ये वैद्यकीय शिक्षण जात आहे. गोरगरीब वैद्यकीय शिक्षणापासून वंचित राहत आहेत. हे काम वैद्यकीय परिषदेने करायचं आहे. या पद्धतीनं अशी जी विषमतावादी जी परंपरा आहे ती इथं थोपवण्याचं राजकारण हे संघाने, RSSने करू नये किंवा भाजपाने करू नये किंवा मोदी सरकारने करू नये, ही आमची भूमिका आहे. अगदी सर, दोन्ही शपथ जर बघितल्या तर त्यामध्ये फारसा काही फरक नसल्याचं दिसतंय. म्हणजे दोन्हीमध्ये रुग्णांची सेवा, रुग्णांची माहिती गुप्त ठेवणं, रुग्णांकडे वाईट नजरेनं न बघणं, या बाबी समान आहेत. आणि मग आता ही शपथ बदलण्याची खरंच गरज आहे का, असं आपल्याला वाटतंय का? माझं मत याच्या संदर्भाशी कोणतीही गरज नाही, कोणतीही प्रायोरिटी ह्या संदर्भातली नाही. नॅशनल मेडिकल कमिशनच्या समोर अनेक प्रायोरिटीज असल्या पाहिजेत. आपण आता सध्या पॅन्डेमिक फेस करत आहोत. करोनासारखे विषय आपण गेल्या 2 वर्षे त्याच्या माध्यमातून जात आहोत. त्याचे दुष्परिणाम आपण अनुभवत आहोत. या गोष्टी बघण्याच्या ऐवजी तुम्ही देशभरातल्या कॉलेजेसची मिटिंग घेता, त्या मिटिंगमध्ये या संदर्भात तुम्ही चर्चा करण्याच्या ऐवजी तुम्ही कुठल्या गोष्टीचा विचार करत आहात, तुमचे प्राधान्यक्रम कोणते आहेत, तुमच्या प्रायोरिटीज कोणत्या आहेत, हा या ठिकाणी मुद्दा आहे. जाणीवपूर्वक जे आरोग्यातले मूळ प्रश्न आहेत, वैद्यकीय शिक्षणातले जे मूलभूत प्रश्न आहेत, त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं. आमच्या या ठिकाणी आरोग्य न परवडणारं नाही अशा पद्धतीची व्यवस्था आहे. वैद्यकीय शिक्षण परवडत नाही अशा पद्धतीची परिस्थिती आहे. त्याच्याबद्दल नॅशनल मेडिकल कमिशन मात्र चर्चा करत नाही आणि नको त्या गोष्टी आज या ठिकाणी समोर आणून आमचा या ठिकाणी वेळ या ठिकाणी ते घालवत आहेत, असं माझं म्हणणं आहे. अगदी, पण दुसरा असा एक मुद्दा आहे यामध्ये की एम्स सारख्या प्रतिष्ठित संस्थेत सुद्धा गेल्या अनेक वर्षांपासून चरक शपथ दिली जाते. मग ती सर्वच मेडिकल कॉलेजमध्ये घेतली तर काय बिघडलं, असंही एक युक्तिवाद अनेकांकडून केला जातोय. यावर काय मत आहे तुमचं? एम्सने कधी याबद्दल शपथ घेतली याच्याबद्दल कुठलेही डिटेल्स मी अजूनपर्यंत वाचलेले नाही. हे खरंच असं घडतंय का ते तपासून बघायला लागेल. ते नक्कीच आम्ही तपासून बघू. परंतु मुद्दा असा आहे की चरक शपथमध्ये ज्या गोष्टी आज समोर येताना दिसत आहेत, मी त्याचा एक व्हिडिओ सुद्धा बघितला. त्या व्हिडिओमध्ये जो शेवट आहे, शेवटचं जे वाक्य आहे
ते न स्वर्ग आणि न मोक्ष ह्या कोणत्या गोष्टी आहेत. माझ्यासारखा जो व्यक्ती जो एका वेगळ्या सामाजिक पार्श्वभूमीमधनं आलेला आहे, मी एक आदिवासी आहे, माझा या स्वर्ग आणि मोक्षावर विश्वास नाही, मी एक नास्तिक असा व्यक्ती आहे, मी स्वर्ग आणि मोक्ष मानत नाही, तर या ज्या संकल्पना आहेत ज्या सार्वत्रिक नाहीत, ज्या कोणी काही लोक मानत नाहीत, त्या शपथ घ्यायला तुम्ही भाग का पाडता हा प्रश्न आहे. अगदी संजय सर, परीक्षित शेवडे सर सुद्धा आपल्याबरोबर जोडल्या गेलेले आहेत, त्यांच्याकडून आपण उत्तर घेऊयात. सर, जी लोक नास्तिक आहेत, जे स्वर्ग आणि मोक्ष मानत नाही, त्यांना भाग पाडलं जात आहे असा आरोप होतोय, काय सांगाल? हॅलो, परीक्षित सर, माझा आवाज येतोय? हो येतोय. माझा आवाज येतोय? हो. डॉक्टर संजय यांचं असं बरं. म्हणणं आहे मी की मी मुद्दे ऐकले, मी त्याची उत्तरं देतो. हो. अतिशय दुर्दैवी परिस्थिती आहे. आणि मुळात चरकातली शपथ काय आहे, जी प्रतिज्ञा आहे, ती ओढून वाचलेलीच नाहीये. ते कुठल्या तरी व्हिडिओमध्ये काय सांगतायत आणि काय नाही याच्यावर चर्चा करतायत. ते स्वर्ग आणि मोक्षांनी आधी जो उल्लेख करतायत तो चरकाच्या मूळ प्रतिज्ञेमध्ये उल्लेखच नाहीये, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, ते म्हणतात की मी नास्तिक आहे. मग नास्तिक असताना हिपोक्रेटिक ओथ बरे घेत होते आजपर्यंत. हिपोक्रेटिक ओथच्या सुरुवातीलाच आय स्वेअर इट बाय द अपोलो हिलर, बाय द एक्लिपस, बाय हायजिया अँड बाय पॅनिशिया, या सगळ्या गॉड्सची नावं घेतली जातात. ही हिपोक्रेटिक ओथची बरी चालत होती आजपर्यंत, आता चरकांची चालत नाहीये. बरं, त्याच्या पलीकडची गोष्ट, जो द्विज हा शब्द त्यांनी वापरला, आपला आयुर्वेदाचा अभ्यास किती कमी आहे ना, आपण हे प्रत्येक वेळेला दाखवून देत असतोय, मी सतत सांगत असतो. हा द्विज शब्दाबद्दल त्याच चरक संहितेमध्ये अतिशय सुंदर संदर्भ आलेला आहे. चरक असं म्हणतात की कुठल्याही वर्णाचा, कुठल्याही समाजाचा व्यक्ती असो, जो व्यक्ती वैद्य म्हणून स्वतःचं शिक्षण पूर्ण करतो आणि या समाजाला उपकृत करण्याकरता, त्याची सेवा करण्याकरता तिथे जाहीर होतो, अशी कुठलीही व्यक्ती हा त्याचा पुनर्जन्म झाला असा मी मानतो. आता पुन्हा ज्यांचा पुनर्जन्मावरती विश्वास नाही म्हणून खुसपट निघेल, पण दोन मुद्द्यांमधलं अंतर कसं आहे ते बघा. इथे द्विज हा शब्द कुठल्याही पद्धतीने कुठल्याही वर्णाशी संबंधित नाही, कुठल्याही जातीशी संबंधित नाही. द्विज ह्याचा अर्थच ते सांगतायत की ज्याप्रमाणे ग्रॅज्युएशन झाल्यावर किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यावर समाजातली त्यांची आयडेंटिटी बदलत असते, डॉक्टरची आयडेंटिटी बदलते. पूर्वी जे लोक सहज तुमच्या खांद्यावर हात टाकत असतात तसं ते त्यानंतर करत नाही, ते त्या खुर्चीचा रिस्पेक्ट करतात, तुम्हाला एक आदर देत असतात. या शब्दाने वैद्य जाती द्विजमश्नुते असं चरक सांगताय की कुठलेही वैद्य किंवा डॉक्टर जे आहेत त्यांना उद्देशून आम्ही हा द्विज हा शब्द वापरतोय. त्यामुळे इथे काही स्त्री दाक्षिण्य आणि अमुक तमुक यातला कुठलाही संबंध नाही या कुठल्या गोष्टींचा. मी सातत्याने मॉडर्नच्या लोकांना हे सतत सांगत असतो की आयुर्वेदाबद्दल आपण बोलत असताना मूळ ग्रंथ काढा, आपल्याला जे आढळेल ते आयुर्वेदाचा अभ्यास केलेल्या लोकांना विचारा, आम्ही आपली उत्तरं द्यायला समर्थ आहोत. त्यामुळे हा अतिशय अनाठाई वाद आहे. आणि बरोबर आहे ना, त्यांनी जसं म्हटलं तसं की भारतीय म्हणून अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या संस्कृती आपल्याला पाठीशी आहेत, पण त्या सगळ्या संस्कृतींचा आदरच ठेवून या गोष्टी सांगितलेल्या आहेत. याच्यामध्ये अनादर करण्याचा प्रश्नच नाहीये. जर हिपोक्रेटिक ओथ मधले गॉड्स आम्हाला चालत होते, तर इथे तर देवांची नावही दिलेली नाहीये, तरी सुद्धा आपल्याला अडचण येते. हा फार दुटप्पीपणा आहे असं मला वाटतं. जी हिपोक्रेटिक ओथ आता डॉक्युमेंट म्हणून माझ्या समोर आहे. मी स्वतः एका मेडिकल कॉलेजमध्ये काम करतो आणि ती शपथ जी आहे ती आम्ही आमच्या डिपार्टमेंटमध्ये डिस्प्ले केलेली आहे, समोर लावलेली आहे. कम्युनिटी मेडिसिन नावाच्या डिपार्टमेंटने त्याच्यामध्ये डॉक्टर परीक्षित सर जे म्हणतात त्या प्रकारे कोणत्याही देवाला अर्पण केलेली ती शपथ नाही. त्याची सुरुवातच अशी की आय डू सॉलेमली स्विअर बाय ऑल आय होल्ड मोस्ट सॅक्रेड. याच्या पलीकडे कुठल्याही देवदैवताचा उल्लेख त्या शपथेमध्ये नाही. त्याच्यामुळे डॉक्टर परीक्षित साहेब जे मुद्दा आणतायत तो या ठिकाणी गैर लागू होतोय. हिपोक्रेटिक शपथ जी आपण घेतो त्याच्यामध्ये त्या देवाचा समावेश आमच्या समोर असलेल्या हिपोक्रेटिक ओथ मध्ये नाही. मी स्वतः ती जेव्हा घेतली त्याच्यामध्ये देवाचा उल्लेख नव्हता. दुसरा मुद्दा याच्यामध्ये असा आहे की जरी याचं ऑथेंटिक असं डॉक्युमेंट नॅशनल मेडिकल कमिशनने समोर आणलेलं नसलं तरी जे काही उपलब्ध आहे गुगलवर आणि जो व्हिडिओ मी मगाशी उल्लेख केला त्या शपथेमध्ये सुद्धा आपल्याला काही गोष्टी आहेत. आणि जे आता डॉक्युमेंट माझ्या समोर आहे ते किती ऑथेंटिक आहे ते मला माहित नाही, परंतु वैद्यकीय शपथ विकिपीडिया म्हणून ते उपलब्ध आहे. त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे, यदि तू धरती पर चिकित्सक के रूप में तथा मृत्यु के पश्चात स्वर्ग में सफलता एवं ख्याति प्राप्त करने का इच्छुक
है तो तुझे गौ एवं ब्राह्मण से लेकर सभी प्राणियों के कल्याण हेतु प्रार्थना करनी होगी. आता या ठिकाणी ब्राह्मण या कुणातरी समाजाचा कल्याण व्हावं, एका विशिष्ट समाजाचं कल्याण व्हावं अशी प्रार्थना करणं अपेक्षित असताना आपल्याला दिसतं. जर आपण या देशामध्ये भारतीय संविधान स्वीकारलं असेल, जर त्याच्याबद्दल आपली बांधिलकी असेल, तर एका विशिष्ट समाजातल्या एका विशिष्ट घटकाच्या भल्यासाठी, संपूर्ण समाजाच्या भल्यासाठी प्रार्थना करावी. सगळे जीव प्राणी मात्रा, सगळे स्त्री पुरुष यांच्या भल्याची अपेक्षा करावी, प्रार्थना करावी. ते सोडून समाजातल्या एका विशिष्ट वर्गाच्या भल्याची प्रार्थना करावी, हा नेमका कोणता प्रकार आहे? अगदी संजय सर, आपण जे मुद्दे उपस्थित केलेले आहेत त्याचं उत्तर आपण घेऊयात. परीक्षित सर, माझा आवाज येतोय? हो येतोय. मी पुन्हा एकदा सांगेन की संजय सर जे सांगतायत तो त्या हिपोक्रॅटिक ओथ मधला एक निवडक भाग सांगतायत. आपण मूळ हिपोक्रॅटिक ओथ माझ्याही समोर असता मी पूर्ण डॉक्युमेंट ठेवलेला आहे. त्याची सुरुवात जुन्या कुठल्याही काळातल्या कुठल्याही डॉक्युमेंटची सुरुवात ही मुळात मंगलाचरणाने आणि देवतांच्या नावानेच होत होती. त्यातलं कोणी कुठलं कापलं आणि कोणी कुठलं उचललं हा एक वेगळा भाग आहे. एक दुसरं, ज्या द्विज शब्दाबद्दल मी स्पष्टीकरण देऊन झालं त्याच्याबद्दलही ते स्वतःचाच मुद्दा रेटतायत. हा केवढा मोठा दुटप्पीपणा आहे. म्हणजे एखाद्या गोष्टीचं स्पष्टीकरण दिल्यावरही आपण तेच बोलतो. बरं, आता मी त्याच्या पलीकडची आणि महत्वाची गोष्ट आपल्याला सांगतो. आपल्या देशातल्या भारतीय न्याय व्यवस्थेपासून कित्येक आस्थापना जी आहेत त्यांची ब्रीदवाक्य अन्यत्र कुठली सोडा, भगवद्गीतेची आहेत. जे तो धर्म तत्व जय आहे आपल्याला चालतं. भारतीय सैन्याची जी वेगवेगळी ब्रीदवाक्य आहेत ती आपल्याला चालतात. नौसेनेचं शन्नो वरुण हा आपल्याला चालतं. नभस्पृशम दीप्तम जे भगवद्गीतेतलं आहे ते वायुदलाचं असल्या चालतं. त्या ठिकाणी हा ऑब्जेक्शन घेतले जात नाहीत ना. मग ही अक्कल ह्याच वेळेला का सुटते हा मला सगळ्यात मोठा प्रश्न पडतो. यापेक्षा हे जाणीवपूर्वक जे वाद उकारले जातात त्यापेक्षा डिटेलमध्ये जाऊन जर आपण खरोखर ती ओथ बघितली सरकारची तर या वादाला कुठलाही थरा नाही आपल्या लक्षात येईल. कुठल्याही जातीवादाचा तिथे प्रश्न नाही. चरक हे मानवतेच्या संपूर्ण अंगाने विचार करून तिथे सांगतायत की मी मगाशी उल्लेख केला तसं की खरं म्हणजे वैद्यकीय नीतिमत्तेच्या पलीकडचं ते जाऊन सांगतायत. मला असं वाटतं की जाणीवपूर्वक एखादा विवक्षित अँगल तिथे आणायचा. ते काय माहितीये का की आयुर्वेद आता जसा प्रसिद्ध होतोय ना, म्हणजे काल परवाच आपण केनियाच्या पंतप्रधानांच्या मोदीबद्दलची महत्वाची केस बघितली की तिला आयुर्वेदाने कशा पद्धतीने दृष्टी परत आली. तसे हे घाणेरड्या पद्धतीचे जातीयवादाचे जे वाद आहेत आपण उत्तर घेऊयात परीक्षित सर. संजय सर, परीक्षित सरांनी जे आरोप केलेत त्यावर आपण काय म्हणाल? द्विज शब्द आहे, द्विज शब्दाबद्दल सर्वीकडे स्पष्टता आहे. द्विजचा अर्थ काय? द्विज हा शब्द आणि ही संकल्पना समाजातल्या एका विशिष्ट वर्णाला लागू राहिलेली आहे. जरी त्याचे वेगवेगळे इंटरप्रिटेशन केले गेले तरी द्विज म्हणजे कोण? भारतीय समाज व्यवस्थेमध्ये द्विज ही आयडेंटिटी कुणाला मिळालेली आहे याचं नीट परीक्षण परीक्षक साहेबांनी केलं पाहिजे. दुसरी गोष्ट ते हिपोक्रॅटिक ओथचा जे संदर्भ देत आहेत त्याच्यामध्ये ते काहीतरी वेगळी पार्श्वभूमी सांगतायत. परंतु ते करत असताना चरकाच्या ज्या शपथ आहेत, चरकाच्या ज्या चांगल्या बाजू आपल्याला येत आहेत, नीतिमत्तेला धरून ज्या बाजू येत आहेत त्या नाकारण्याचा मुद्दाच नाहीये. तो प्रश्नच नाही. आयुर्वेद सुद्धा नाकारण्याचा मुद्दा नाही. जशा वेगवेगळ्या पॅथीज आहेत, भारतात वेगवेगळ्या पॅथीज आहेत, जगभरामध्ये वेगवेगळ्या पॅथीज आहेत. सगळ्या पॅथीजचा आपण सन्मान करतो. त्याच्यामुळे ॲलोपॅथी किंवा मॉडर्न मेडिसिन विरुद्ध ट्रॅडिशनल मेडिसिन किंवा आयुर्वेद हा संघर्ष या ठिकाणी नाही. या ठिकाणी मुद्दे दोन आहेत की नॅशनल मेडिकल कमिशन च्या संदर्भाचे ज्या प्रायोरिटीज आहेत, प्राधान्य आहेत ते त्यांनी वेगळे, ते राजकीय हेतूने प्रेरित आहेत. ते नको ते वाद या ठिकाणी उपस्थित करू बघतायत. नंबर एक. नंबर दोन, द्विज सारख्या संकल्पना ह्या आम्हाला अजिबात मंजूर नाहीत. कारण की त्या एका विशिष्ट वर्णाच्या वर्चस्व दाखवणाऱ्या संकल्पना आहेत. अगदी संजय सर, आपला मुद्दा लक्षात आलेला आहे. वेळेअभावी आपल्याला इथेच थांबावं लागतंय. परीक्षित सर आणि संजय सर, धन्यवाद साम टीव्हीशी केलेल्या या सविस्तर बातचीतसाठी. आता ह्या वाद शपथेवरून निर्माण झालेला आहे, मात्र आरोग्य यंत्रणेतले जे मूलभूत प्रश्न आहेत त्यांकडे दुर्लक्ष होऊ नये हीच एक अपेक्षा आहे. याचा आजच्या चर्चेत इथेच थांबतोय. पाहत रहा साम टीव्ही.